तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग यासाठी चालू केला आहे, तर गणपती बाप्पाची आता जोरदार सगळीकडे तयारी चालू आहे आणि त्यानिमित्ताने मला सुद्धा जायचं जाकादेवीमध्ये, थोडी खरेदी वगैरे करायची आणि थोडंफार डेकोरेशन करायचं आहे. आता गणपती आले जवळ म्हणजे. तर आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. तर आता जायचं आपल्याला जाकादेवीमध्ये. तर मित्रांनो, आम्हाला जायचं होतं जाकादेवीमध्ये आणि आता आज बस नाही आहेत, संपाय काहीतरी म्हणताय तसं. आणि विषय काय झाला आहे, तर टेम्पो सगळे भरून गेले, माणसं वगैरे खूप होती आणि पोरांची परीक्षा आहेत. आता दोघं तिघांना बाईकवरून पाठवलेले आहेत आणि हे यांचेसुद्धा पेपर आहेत. आता ते चालत चाललेत. आता काय, आता गाडी भेटेल त्याच्यानं जायचं. मला पण अर्जंट जायचं जरा जाकादेवीमध्ये, म्हणून मी पण चाललो आहे. तर काय भेटतं काय बघूया. बेकार कंडिशन होती इकडे, जर बस नसेल किंवा गाडी नसेल तर आपण आता चालत चालत चाललेलं आहे. कितीचा पेपर आहे रे? 10चा पेपर आहे ना. आता वाजलेत 9:15 वाजलेत. तर पाऊण तसंच जाणं गरजेचं आहे त्यांना तिथे. आणि कठीण आहे, एवढं चालत जाणं म्हणजे कठीणच आहे. तर काहीतरी गाडी भेटली पाहिजे. तर बघूया, जाऊया हळूहळू चालत चालत. पुढे काय भेटतं काय बघूया. आता गणपतीसुद्धा येणार आहेत आणि परीक्षा आहेत सगळ्यांच्या चालू, त्यामुळे वांदी झाली. ते दोघंजण राहिलेत, बाकीचे हळूहळू गाडी जशी मिळते तशी येत आहेत. तर आम्ही आता चाललोय चालत चालत जाण्यासाठी. 9 किलोमीटर आमच्या इथून जाकादेवी आणि एवढं चालत जायचंय. तर आता बघूया, गाडी भेटली पाहिजे, नाहीतर वांदी होती खूप. कारण यांना जायचं आहे लवकर, पाऊण तासात यांना पोचणं गरजेचं आहे. कारण 10चा पेपर आहे त्यांचा. बसच नाही आली आज, म्हणजे संपाय वाटतं. 7ची पण नाही आली, 9ची पण नाही आली. तर जाऊया हळूहळू आपण चालत, पुढे काय मिळतं काय बघूया. पाऊले चालती जाकादेवीची वाट. चालत चालत चाललोय आम्ही. सकाळी जर समजलं असतं तेव्हा पोचलो असतो आम्ही. 7:30 पासून आम्ही तिथे उभे आहोत, 7:15 पासून. जायचंय आता चालत आपल्याला. तर आता आम्हाला शवापाची रिक्षा भेटलेली आहे नशिबाने आणि आम्ही निघालो रिक्षातून. पोरांची वांदी झाली असती. आलोय आपण जाकादेवीमध्ये रिक्षाने. तर थोडं काम आहे ते करायचं, नंतर निघायचं आहे. आता बघूया कोणती गाडी मिळते परत जायला घरी. हा समीर आहे तिकडे. हा, भाड्याची वाट बघतात सगळे. गणपतीत भेटतील भाडी. हा, गणपतीत भेटतील भाडी तुम्हाला. हा हा बोर्या, चला. हा हा हा, टाकणार नक्की. तर चाललोय आम्ही आता. गाडीची वाट बघतोय इथे आणि गाडी येत नाही. सिद्धेश इथे कंटाळला. सिद्धेश, कंटाळलास? पेपर झाला काय? कुठला होता आज? आज कोणता पेपर होता? इतिहास आणि भूगोल लिहिलेस आहे ना? नक्की पास होशील ना? पास होशील ना? हा, बघूया ना, बघूया म्हटलं. तर अजून गाडी येत नाही मित्रांनो, काय समजत नाही. सकाळी पण नाही, आत्ता पण अजून येत नाही. आता वाट बघूया. तर मित्रांनो, जाकादेवीतून आपण घरी आलेलो आहे आणि आता गणपती बाप्पा येणार आहेत. त्याचं थोडंफार आपल्याला डेकोरेशन करायचं आहे, साधंसंच करायचं आहे थोडंफार. पण आता आपण सुरुवात करूया डेकोरेशन. तर हळूहळू, म्हणजे कसं असतं माहिती आहे, गणपती येईपर्यंत आपली काही तयारी झालेलीच नसते, हे सर्वांना माहीतच आहे. आणि आता थोडा थोडा पाऊससुद्धा पडतो आहे. तर आपण आता डेकोरेशन करायला घेऊया. पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे. रिमझिम रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली आता. आणि सर्वांना गणपती बाप्पाच्या येण्याची चाहूल लागले. आणि मुंबईकर सुद्धा येणार आहेत लवकरच. मित्रांनो, अशा प्रकारे आपण छत वरचं लावलेलं आहे. तर व्हिडिओ करायला मिळाली नाही छत लावताना, कारण एकटाच आहे मी आज घरी, त्यामुळे व्हिडिओ करता नाही आली. तर बघूया, पुढची व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. काहीतरी स्टँड लावावं लागेल कदाचित, तर बघतो, ट्राय करतो. तर अशा पद्धतीने आपण छत लावलेलं आहे.
आम्ही छत तयार केलेला होता. कशा पद्धतीने छत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला छतची डिझाईन आवडली का? ही फुलं बिलं मला ना भारी वाटली म्हणून आम्ही असा तयार करून घेतलेला आहे. तो दाखवतो पुन्हा. हा बघा कशी आहेत फुलं बघा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जर छत आवडला असेल तर. तर अशा आमच्या पेट्या आहेत. त्या पेटींमध्ये सर्व साहित्य गणपती बाप्पाचं ठेवलेलं असतं. हा पडदा आहे मागचा. तर हा पडदा आता आपण लावून घेऊया. सगळं लाइटिंग वगैरे सगळं याच्यामध्येच असतं आपल्या. ही सुद्धा एक पेटी आहे. ही सुद्धा ओपन करूया आपण. याच्यामध्ये सगळं साहित्य आहे याच्यामध्ये सुद्धा. तर असं आपण दरवर्षी आपली पेटी पॅकिंग केलेले असतात आणि त्या माल्यावर ते ठेवलेले असतात. तर त्या गणपती सीझनला आम्ही नेहमी काढत असतो खाली. तर पहिला आपण हा पडदा लावून घेऊया. बाकीचं नंतर बघू. तर मित्रांनो आता लाईट पण गेले आणि हा चार्जिंगवाला बल्ब आहे त्याच्यावरती आपण आता काम करूया. हा पडदा लावून घेऊया पटापट. तुम्हाला दाखवतो. तर आपला पडदा लावून झाला आहे. आता आपण झालर लावूया वरती. तर अशा पद्धतीने झालर आहे आपली. तर ही झालर लावायची आपल्याला वरती म्हणजे संपूर्ण आतमध्ये. तर इथे ठेवतो तिला. त्याचबरोबर आतमध्ये हा भाग आहे. माळी सुद्धा लावायच्यात आपल्याला तिथे समोर. पहिल्या माळी लावून घेऊया नंतर मग झालर लावूया. असं करूया. तर चला मग माळी लावून घेऊया पटापट. तर अशा पद्धतीने आपल्या माळी सुद्धा लावून झालेल्या आहेत. अजून खूप बाकी आहे डेकोरेशन. तर इकडे आता काहीतरी वरती झालर सोडून घेऊया पटकन. तर आपण आता छत लावून घेऊया वरती. अशा पद्धतीने आपली वरची झालर ही लावून झालेली आहे. बघू शकता तुम्ही. अजून खूप काही डेकोरेशन बाकी आहे. इथे फक्त सुरुवात आहे. हळूहळू हळूहळू करूया. तर मित्रांनो आता आपलं तोरण लावायचं आहे आतमध्ये आपल्याला. तर याच्यामध्ये तोरण आहेत आपली. बघूया. चेकिंग केली होती परवा. तर आतमध्ये हे मागे असे लावून घेऊया. ते मागे इकडून वरतून असं सोडून घेऊया हे तोरण मस्त आहे पटापट. तर आता तोरण सोडूया.
तर आपण इथून तोरण सोडलेलं आहे, असं तोरण सोडून घेतलेलं आहे आणि आता इथं आपल्याला पिन पाहिजे चांगली व्यवस्थित मस्त आहे की त्याला पिन लावून घ्या मस्त, मग कसं ते काड्या घुसवायला होणार नाही. ही पिन आणलेली आपण ती बसवून घेऊया. याला आता पिन आपण लावलेली आहे मस्त आहे की. तर आता हे पेटवून बघूया, आता व्यवस्थित पेटेल. मग असे ते लावलं होतं ना मी बोर्डमध्ये, तर ते स्पार्क होत होतं आतमध्ये कारण त्याला पिन लावलेली नव्हती. हां आता पेटतंय बऱ्यापैकी. अजून खूप काम बाकी आहे. तर आपल्याला ही आता लाईट सोडून घ्यायची आहे, तर व्यवस्थित ही ॲडजस्ट करावी लागणार आहे. तर बघूया कशी ॲडजस्ट करतो आपण, नंतर लावतो आता मग दाखवतो. तर मित्रांनो आपलं डेकोरेशन चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. तर अशा प्रकारे अजून खूप काम बाकी आहे, पूर्णपणे दाखवू शकत नाही, नंतर दाखवतो तुम्हाला सगळं झालं की रेडी. तर पूर्णपणे झालेलं नाही काम अजून, नंतर दाखवेन. तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल, बाप्पाचं डेकोरेशन हे जोपर्यंत गणपती आपल्या मकरामध्ये येत नाही तोपर्यंत पूर्ण होतच नसते ही तयारी. तर तुम्हाला तर सुद्धा अनुभव असेल या गोष्टीचा. किती दिवस आधी, 2 दिवस आधी किंवा 3 दिवस आधी तयारी करायला घेतली तर जोपर्यंत आपला गणपती बाप्पा मकरात येऊन बसत नाही तोपर्यंत आपली तयारी ही झालेलीच नसते. तर अजून आमचं डेकोरेशन पूर्ण झालेलं नाही, तर अजून तोरणं वगैरे आणायचे आहेत. दीदी आता मुंबईवरून येते, ती घेऊन येणार आहे, तर अजून ते सुद्धा लावायचे. तर संपूर्ण डेकोरेशन आपल्या नंतरचा जो गणपती बाप्पाच्या वेळेस जो व्लॉग येईल त्या व्लॉगमध्ये नक्कीच संपूर्ण डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळेल. तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी वेळात वेळ काढून जमलं तर दर्शनाला या आमच्याकडे सुद्धा. 7 तारखेला आपल्याकडे गणपती बाप्पा येणार आहेत, तर तुमच्याकडे सुद्धा घरी असतील तर यावर्षीचा गणेशोत्सव सर्वांना आनंदाचा आणि सुखसमृद्धीचा जावो अशी या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. तर आजचा व्लॉग मित्रांनो आपण इथेच संपवूया. आणि तुम्ही सुद्धा डेकोरेशन केलं का, बाप्पाच्या तयारीला सुरुवात केलीत का, हे कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा व्लॉग इथे संपवूया आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.